जय शिवराय मित्रांनो. आता मी शिवतरगड बघायला आलोय. तिथल्या हायलाइट्स दाखवतो तुम्हाला. डोंगराच्या कपारीत 100-150 माणसं बसू शकतील एवढा घळीचा आकार आहे. याच ठिकाणी दासबोधासारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध रचण्यासाठी ही जागा का निवडली असेल हे या जागेवर आल्यानंतर आपल्याला समजते. येथील अद्भुत शक्तीचा शोध घेताना नासाचे शास्त्रज्ञ सुद्धा हतबल झाले. येथे कोणत्याही प्रकारची GPS यंत्रणा काम करत नाही. या शिवतरगडीत आपल्याला मध्ये मारुतीची मूर्ती आणि बाजूला रामदास स्वामी ओव्या सांगत आहेत आणि कल्याण स्वामी त्या लिहित आहेत अशा दोन्ही मूर्ती बघायला मिळतात. त्याच्याच बाजूला श्रीराम आणि सीतामाईंची मूर्ती सुद्धा आहे. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. दासबोध हा असा एकमेव